नमस्कार शेतकरी मित्रांनो, सेवा 3755 मेंढ्यावाला किरण राठोड आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आज बघू शकता, आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अशी माहिती देणार आहे की आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या या मेंढ्याचं नियोजन कसं राहते। तर मित्रांनो, आपण सकाळी उठल्याबरोबर आम्ही तिघं भाऊ आहेत, आपले वडील, आपली आई, आपण समजे काय करतो, मेंढ्याला ब्रोटान घेऊन जातो आणि ब्रोटान पाजतो। त्याच्यानंतर मेंढ्या शेडच्या बाहेर गेटमध्ये हे बनवलेलं जाळी त्याच्यामध्ये सोडतो आणि 1 घंटा तिथं मेंढ्या बसतात। त्याच्यानंतर आपण मेंढ्या या जंगलात चारायला आणतो। तर बघू शकता मित्रांनो, हा जंगल तब्बल 100 ते 150 एकराचा जंगल आहे, गव्हर्नमेंटचा जंगल। आणि फक्त इथं गावातील जनावरे चरायला येतात आणि फक्त आपल्या या 75 मेंढ्या। तर मित्रांनो, आपण परत पुढच्या महिन्यात 50 मेंढ्या आणणार आहे, ते बी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, बघू शकता, आता श्रावण मास चालू झालेला आहे, भरपूर चारा पाणी बी पडत आहे, त्याच्यामुळे चारा बी भरपूर झालेले। तर आम्ही मेंढगाळ मेंढा आणलेलं तुम्ही बघू शकता, हा मेंढगाळ किती भारी झालेला आहे। असं कसं दिसायला तुम्हाला सांगू का मित्रांनो, याचे केस आपण कैचीने कातरले। आता आपल्याला दिवाळीला मशीन आणायची, आपण आतापर्यंत मशीन काय आणलेली नाही। आपण पहिले आपल्याजवळ 125 शेळ्या होत्या, तर आपण किती 5-10 मेंढ्या ठेवायचो, जास्त मेंढ्या ठेवायचो नाही, त्याच्यासाठी आपण मशीन आणली नाही। तर आता आपल्याजवळ तब्बल 75 मेंढ्या झालेल्या आहेत आणि ते 50 आणायलो, तर आपल्याजवळ 100+ मेंढ्या होतात। याच्यासाठी आपण काय करणार, आता भरपूर मेंढ्या आणि मशीन पण आणणार। आणि मित्रांनो, याच्या पुढे नियोजन आपलं कसं आहे ते तुम्हाला सांगू का मित्रांनो, आपण याच्या पुढं फक्त मेंढा आणणार, मेंढ्या 2-4 मेंढी आणणार आणि कसं आपण 6-7 महिन्यात डबल पैसा करू शकतो। कसं, आता हे मेंढरू आणला 6,000ला, तर ते मेंढरू आपण विकणार 10,000ला, 5 महिने सांभाळून 10 धरा, तर आपल्याला 4,000 रुपये एका मेंढरा मागे उर राहिले। मग 100 मेंढरू जर पाळले आपण, तर तब्बल आपल्याला 4 लाख रुपये उर राहिले। त्याच्यासाठी आपण काय करायलो, 5-5 महिन्याचा गॅप करून 50 मेंढराचं लॉट टाकणार आहे मित्रांनो। तर आपण पुढे जातो मित्रांनो आता, कारण की पुढे आपल्या मेंढ्या गेलेल्या आहेत। तर चला, तर बघू शकता मित्रांनो, आपल्या पाठीमागे जे पाणी दिसते ते आपला येलदरी डॅमचा आहे, येलदरी धरणाचा आहे। तर मित्रांनो, इथून आपण आपल्या वावरात, आपल्या शेतात पाईपलाईन केलेली आहे। तर आपण यंदा काय करणार आहोत, जशी सोयाबीन निघली तशी आपल्या मेंढ्या त्या सोयाबीनच्या रानात, गावात कोणाच्या बी रानात चरायला जाणार। तर नंतर काय, हा गवत वाहतो, याच्यासाठी आपली पाईपलाईन इथून आहे। आपण भुईमुग टाकतो, पण यावर्षी असं नाही करणार। यावर्षी 2 एकर तब्बल आपण 2 ते 2.5 एकर आपण त्या मेंढ्याचा चारा लावणार आहे आणि कडबाकुट्टी मशीन आणणार आहे आणि पद्धतशीररित्या आपण गव्हाणे बनवून टोटल आपण बंदिस्त ठेवणार आहे। बाहेर चारा जर राहिलं तरच चारायला सोडायचं, नाहीतर बंदिस्त करून ठेवायचं। आणि नंतर गहू लोक पेरतात आणि एकदा तूर निघाली तर नंतर आपल्या मेंढ्या चरून येतात आणि नंतर गहू निघला की हा येलदरी धरणाचा पाणी जसा खाली 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 जाईल, तसा ते हराळी म्हणतात ना, ते गवत हिरवं गार राहते, ते फुटते मित्रांनो। आणि नंतर उन्हाळ्यात एवढं हिरवं राहते तळाच्या काठ्याला, तिथं आपल्या मेंढ्या चरणार। तर मित्रांनो, आपण एकदम भयानक पैकी असं नियोजन केलेलं आहे आणि आपलं नियोजन असा परफेक्ट नियोजन करून आपण मेंढी पालन केलेलं आहे आणि करणार आहे। इथून पुढं पिल्ले, मेंढ्या आणि जो आपण मेंढरा आणायचे ते बी आपण दुपटीनं पैसे करून त्यांना विकणार आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।